हे स्टार्ट झालं का असं? येस. करायचा सुरू अभ्यास. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. 69 श्लोकांचं एक प्रकरण आहे आणि या 69 श्लोकांचं जे द्वैत विवेकाचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला द्वैताचा विवेक करायचा आहे. आणि विवेक शब्दाचा अर्थ आपल्याला मुख्यत्वे समजून घ्यावा लागेल. तो नेहमी प्रत्येक वेळी आधी सांगतो की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या, म्हणजे पुन्हा येणारे आणि जाणारे आहे. असा एक विचार जर आपल्या अंतःकरणात पक्का झाला तर या जगातले सर्व म्हणजे उत्पत्ती स्थिती नाशवान असलेले पदार्थ हे मिथ्या ठरतात. आणि मिथ्या ठरले की त्यांच्याविषयी असलेली जी आसक्ती आहे ती आपल्याला दूर करता येते. आणि अनासक्त वृत्तींनी आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात उदास विचारे वेच करी. आता वेच करी शब्दाचा अर्थ आपण व्यवहार करी असा घेऊ की या जगातला सगळा व्यवहार हा उदासीन वृत्तीने व्हायला पाहिजे. तो विषय इथे येणार आहे पुढे, त्यावेळी आपण त्या विषयाचा विचार करू शकतो. म्हणजे आपल्या श्लोक क्रमांक 21 ते 44 आहे. आणि हा पाठवर्ग नसल्यामुळे हा आपला काय आहे, प्रवचन वर्ग आहे, असा तो एक विषय आहे. तर मूळ मुद्दा काय आहे की हे द्वैतातले जे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ कसे आहेत तर अनित्य आहेत. आणि अनित्य आहे, एकदा ते पदार्थ अनित्य ठरले की मग आपल्याला त्याच्यामध्ये रंगणारी जी अंतःकरण वृत्ती आहे तिला मी हळूहळू आपण संकुचित करून घेऊ शकतो. कारण वृत्ती लंबायमान आणि वृत्तीचा संकोच अशी एक शास्त्रभाषा आहे की वृत्तीचा संकोच झाला पाहिजे. आणि वृत्ती लंबायमान होते त्यावेळी ती व्यवहार करण्यासाठी लंबायमान होणं हे स्वाभाविक आहे. पण लंबायमान होताना तो व्यवहार करण्याविषयी जर पदार्थाच्या ठिकाणी सत्यत्व दृष्टी असेल तर मग माझी अंतःकरण वृत्ती ही व्यवहार सत्यत्वानी करते. आणि व्यवहार सत्यत्वानी केला की तो विषय जो आहे तो मला अडकवतो अशी एक भूमिका माझ्या अंतःकरणात तयार होते. वास्तवात विषय मला अडकवित नसून, कारण विषय जेवढा अचेतन आहे तो मला कसा अडकवेल. मग तो विषय अडकवत नाही तर माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये जाऊन अडकते. हे विचार आपल्याला या द्वैत विवेकातनं मुख्य कळून घ्यायचे. म्हणून इथे काय आहे, विषय अनुकूल झाला, कारण सुरुवातच आता अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीन अशा 3 वृत्तींच्या अभ्यासाने सुरुवात आहे 21व्या श्लोकापासून. मग आता विषय अनुकूल झाला तर आनंद प्रतिक्रिया आहे आपली. म्हणजे कसं आहे की वा फार छान, आता इथे सगळी व्यवस्था कशी आहे, फार छान, काहीच अडचण नाही. अभ्यास संपला की चहा पण मिळतो, नंतर पुन्हा फ्रेश राहण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत, बसायला खुर्च्या आहेत, म्हणजे ज्याला बसता येत नाही खाली त्याचेही काही कोणाचे हाल नाही आहेत. सर्वांना काय आहे, अगदी सगळं कसं आहे, व्यवस्थित आहे. वर्ग कसा झाला, फार छान झाला, म्हणजे सज्जनगडावरची भाषा आहे की वर्ग कसा झाला, फार छान झाला. म्हणजे काय झालं, नाश्त्याला बटाटे वडे वगैरे सगळं होतं, दुपारी जेवायला अगदी व्यवस्थित होतं, रोज गोड करत होते. आणि संध्याकाळी पुन्हा दासबोधाला तिथे हजेरी लावायची का नाही लावायची याची काही सक्ती नव्हती. हे सगळे जे काय आहेत हे सगळे अनुकूल विषयांचे विचार आहेत. ज्यावेळी मला अनुकूल विषय ठरतो त्यावेळी माझी प्रतिक्रिया कशी आहे, आनंदाची. त्यांनी हिऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. आपण ओव्हरऑल विषय करूया. हिरा हा एक काय आहे, एक त्याचं आपल्यापुढे प्रतिनिधित्व करणारी म्हणूया एक पदार्थाची एक भाषा आहे. म्हणून इथे विषय अनुकूल ठरला की आपल्याला काय होतं, सुख होतं. आणि विषय प्रतिकूल ठरला, मुख्य मुद्दा काय आहे की एकाला हिरा मिळाला म्हणून त्याला काय आहे, आनंद आहे. पण हिरा समजून तो त्या हिरा घ्यायला गेला आणि नंतर लक्षात आलं की तिथे काय आहे, दिवा आहे. अशी एक भूमिका पण मांडलेली आहे. म्हणजे हिरा मिळाला नाही म्हणून माझी वृत्ती काय झाली, प्रतिकूल झाली. कारण तेवढाच हिरा मिळाला असता 25-50 लाखाचा तर काय झालं असतं, तेवढंच माझी गरिबी काय झाली असती, दूर झाली असती. अशी एक भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे की मला विषय जर का मिळाला नाही माझ्या मनासारखा भोगायला तर माझी अंतःकरण वृत्ती काय करते, दुःखद प्रतिक्रिया देते, म्हणजे प्रतिकूल प्रतिक्रिया देते. आणि मग काय म्हणते, काही अर्थ नाही याच्यामध्ये,
या जगामध्ये काही अर्थ नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या घरातली आपल्याला सोडून गेली की आपण काय म्हणतो, नाही या शरीराचं काही खरं नाही. किती दिवस? 14 दिवस. 15व्या दिवशी शरीर सत्यत्व भ्रांती आपली पुन्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते. पण इथे मात्र काही मंडळी आहेत या जगामध्ये की त्यांना संत श्री गुरु अशी मंडळी म्हणतात आणि त्यांची प्रतिक्रिया काय असते, ती उदासीन असते. म्हणजे याचा अर्थ काय असतं, त्यांची प्रतिक्रिया ही उपेक्षीय असते. म्हणजे त्यांना व्यवहार करायची इच्छा नाही आहे का? व्यवहार करायची इच्छा आहे. इच्छा आहे या शब्दाचा अर्थ जागे झालो की आपला व्यवहार सुरू होणार आहे, ही भूमिका संत मंडळींना नक्की माहिती आहे. पण त्यांचा व्यवहार कसा होतो, तो उदासीन वृत्तीने. म्हणजे कसा होतो, पुन्हा तो साक्षी अवस्थेतला व्यवहार आहे. म्हणजेच काय की विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्तीतनं व्यवहार होतो. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या लेखी सर्व जगातले पदार्थ हे 5 महाभूतांचे आहेत किंवा 5 महाभूत आणि 3 गुणांचा तो काय आहे, एक संघात आहे. म्हणजे एखादी व्यक्ती असेल समोर, म्हणजे उपाधी रूपाने एखादी व्यक्ती आली, मनुष्य व्यक्ती. त्रास देणाऱ्यांमध्ये मनुष्य व्यक्ती असते किंवा सुख देणाऱ्यांमध्ये मनुष्य व्यक्ती असते. मग ती मनुष्य व्यक्ती आली तरीसुद्धा या संत मंडळींची प्रतिक्रिया कशी असते, ती उदासीन असते. म्हणजे आनंदाची असते. उदासीन शब्दामध्ये काय आहे, तिथे अनुकूल प्रतिकूल भावरहित. आता अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती या शब्दाचा अर्थ आनंदाची वृत्ती आहे. कारण त्याला साक्षी अवस्थेचा दर्जा दिला गेलेला आहे. आपल्या लक्षात येत नाही की आपण क्रिया प्रतिक्रिया खूप देत असतो आणि त्यानिमित्ताने सुखी होतो, कधी दुःखी होतो. पण जेव्हा आपल्याला क्रिया प्रतिक्रिया आपण हळूहळू कमी करू शकतो, त्यावेळी मात्र काय होऊन जातं की आपलं लक्षात येतं आपल्याला की आपली अंतःकरण वृत्ती काय आहे, शांत आहे. आणि शांत आहे, जिथे शांतता आहे तिथे काय आहे, तिथे आनंद आहे. मग आता या संतांची प्रतिक्रिया कशी आहे, सोने माती आम्हा मृत्तिके समान. या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यांना सोन्यातला आणि मातीतला फरक कळत नाही असं नाही आहे. पण सोन्याकडे पाहताना सुद्धा त्यांची दृष्टी कशी असते, ते अनात्मदृष्टी आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये याचा उपयोग आहे हेही त्यांना माहिती असतं. पण व्यावहारिक सत्तेत उपयोगी आहे म्हणून सोन्याचे ढीगच्या ढीग गोळा करत नाही, असा त्याचा विचार आहे. किंवा माती हा विचार आहे. म्हणजे याचा अर्थ मातीसुद्धा 5 महाभूतांची आहे. मग दोघांचा दर्जा एकच आहे. या शब्दाचा अर्थ त्यांना सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे आणि लाभालाभ न आणावे मना माझी, अशा वृत्तीतनं त्या दोन्ही वस्तूंकडे पाहतात. या शब्दाचा अर्थ आपण व्यावहारिक सत्तेतला कळून घेतला तर मग आपल्याला अभ्यास कसा करायचा. कारण या सर्वांमध्ये प्रश्न कुठे येतो की या 2 बद्धाच्या दृष्टी आहेत, एक अनुकूल दृष्टी आणि प्रतिकूल दृष्टी. आणि याच्यामध्ये आता आपण अभ्यास करत आहोत तर साधक दृष्टीचा विचार जास्त व्हायला पाहिजे. आणि साधक दृष्टी काय आहे तर मिथ्या दृष्टी ही साधकाची दृष्टी आहे की हे जगातले पदार्थ कसे आहेत, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहेत. म्हणजेच काय आहे, हे पदार्थ मला सुख देत नाही. म्हणून पुन्हा त्याला प्रमाण द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा 2 प्रमाणं आहेत. समर्थ म्हणतात, विषयजनित जे जे सुख तेथे असे परमदुःख, पूर्वी गोड अंती दुःख नेमस्त आहे. किंवा विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. म्हणजे एकदा निकाल लागला की या द्वैताचा जो विचार आहे, हे द्वैतातले सगळे जे पदार्थ माझ्यापुढे एकूण येतात ते सगळे कसे आहेत, ते येणारे आणि जाणारे आहेत. आणि त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या पदार्थांचं अधिष्ठान काय आहे, ब्रह्म आहे. ते ब्रह्म मी आहे. म्हणून मी या सर्व जगताचं अधिष्ठान आहे. म्हणून माझी अंतःकरण वृत्ती या व्यवहार करताना ही शांत ठेवायची आहे. आता ही संतांची वृत्ती काय आहे, सहज शांत आहे. आणि साधकाची वृत्ती काय आहे, त्याला सतत साधनेच्या विचारातनं ती शांत वृत्ती ठेवावी लागते. मग ही जी सृष्टी आहे ही कोणाची आहे, हा पुढचा प्रश्न पंचदशीकारांनी निर्माण केलेला आहे की ही सृष्टी जी आहे ती एका ईश्वराची ही सगळी सृष्टी आहे. मग सृष्टी आहे तर मूळ मुद्दा कुठे होतो, या ईश्वराच्या आज्ञेत राहिलं हा एक भाग, किंवा ईश्वराच्या आज्ञा पाळल्या नाही हा दुसरा भाग. आणि मग तिसरा जो पार्ट आहे तो मी काय करतो, त्या ईश्वराच्या आज्ञेतलं जीवन जगत नाही. आणि पुन्हा की मी काय, मनात माझ्या विचार असतो की सगळं काही माझ्या मनासारखं घडलं पाहिजे.
आणि मनासारखं घडलं की मग मी काय म्हणतो, ईश्वर फार दयाळू आहे. आणि माझ्या मनाविरुद्ध काही गोष्ट घडली की मी लगेचच काय प्रतिक्रिया देतो, ईश्वराच्या घरी काही न्याय नाही. म्हणून इथे काय आहे, ईश्वराची सृष्टी आहे. त्यामुळे ईश्वर जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा तो आपल्याकडे प्रियत्वानीच पाहत असतो सतत, कारण तो आस्तिभाती प्रियरूप आहे. मग तो जर का प्रियत्वानी माझ्याकडे पाहत असेल तर त्याची प्रियदृष्टी कोणती आहे, तर त्याची प्रियदृष्टी काय आहे की तुम्ही मला येऊन मिळा. मुख्य मुद्दा काय आहे की तुम्ही आणि मी एकरूपच आहोत, तुम्ही मला येऊन मिळा. पण काय होऊन जातं, माझ्यासारखा बद्ध माणूस काय करतो, त्याच्या आज्ञा पाळत नाही. त्यांनी काय सांगितलं, विधींचं पालन करा, निषिद्ध वर्तन करू नका, पुन्हा सर्व कर्म मला अर्पण करा, हे त्यांनी सोपं सांगितलं. पण मी काय होतो, माझ्या बद्ध दृष्टीतनं जेव्हा या व्यवहाराकडे पाहतो, मी ईश्वराची आज्ञा पाळायला गेलो तर मग काय होऊन जातं, उदाहरणार्थ व्यवहार. आता पैशाचा व्यवहार आहे. आता पैशाच्या व्यवहारामध्ये जर का मी काय केलं, त्या ईश्वराने सांगितलेलं असेल की व्यवहार काय कर, तू 40 पैसे प्रॉफिट घेऊन व्यवहार कर, असं जर त्यांनी मला सांगितलं असेल, आणि मग माझी दृष्टी, लोलुप दृष्टी काय आहे, ती मला म्हणते 60 पैसे घेऊन कर व्यवहार. आता ते 40मध्ये केली की 20 पैसे काय आहे, माझा तोटा आहे. हा बद्ध माणसाचा व्यवहार आहे. पण जो त्या साधकाचा विचार आहे किंवा जो त्या संतांचा विचार आहे, ते मात्र काय करणार आहे, समजा त्यांचं काही दुकान असेल तर ते 40 पैशांनीच व्यवहार करणार आहे. ही भूमिका तिथे असते. म्हणून इथे काय आहे, सृष्टी एकाच ईश्वराची आहे. म्हणून इथे काय आहे, हे प्रियत्व किंवा अप्रियत्व जेव्हा घडतं ना, ते केव्हा घडतं, ते अनुकूल प्रतिकूल भावात हे प्रियत्व किंवा अप्रियत्व असतं. आणि त्यामुळे अडचण काय निर्माण होऊन जाते, मी सुखी होतो आणि दुःखी होतो. मग भक्ताची दृष्टीचा विचार जेव्हा करायची वेळ येते, आता भक्त म्हणजे विभक्त नव्हे. मग भक्त कसा पाहतो, तो जो हरिभक्त असेल तर तो काय म्हणतो, भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे त्याची भूमिका काय असते, सर्वत्र हरीचं वास्तव्य आहे, म्हणून मी कोणाला फसवणार नाही. कारण मी कोणाला फसवलं तर पुन्हा काय आहे, मी मलाच फसवल्यासारखं आहे. आणि त्याचं जे असमाधान नावाचं एक मला फळ मिळतं, ते वेगळंच आहे. म्हणून इथे काय आहे की भक्तीमध्ये तो हरिदृष्टीने बघतो, आणि ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये साधकाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा तो मिथ्या दृष्टीने बघतो. आपल्याला असे विचार तयार करावे लागतील. म्हणून इथे अनासक्त वृत्तीचा जो विचार आहे तो त्या उदास वृत्तीच्या निमित्ताने पुढे येतो. कारण पदार्थांविषयी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अनुकूल प्रतिकूलतेमध्ये सुखदुःखाची भूमिका आहे, आणि उदासीन वृत्तीमध्ये काय आहे, सुख आणि दुःख याच्याकडे समदृष्टीने पाहणं अशी एक भूमिका आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपली जी अंतःकरण वृत्ती आहे, म्हणजे माझं मन आहे, ते शांत ठेवायचं आहे, म्हणजे ते शांत करायचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर मला माझ्या अंतःकरणामध्ये उदासीन वृत्तीचा विचार हा जास्त केला पाहिजे. कारण पुढे येणारे विषय आणखीन एक 10-20 म्हणजे 5-10 श्लोक गेले पुढे की पुढे विषय येणारे की नक्की मला गुंतवतं कोण, आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे, मानस प्रतिमा मला काय करतात, या गुंतवतात. आणि या मानस प्रतिमेचा संबंध कशाशी आहे, माझ्या मनाशी संबंध आहे. माझं मन त्या मानस प्रतिमेमध्ये गुंततं. त्यानंतर मी प्रत्येक व्यक्तीच्या काय म्हणूया वागण्या बोलण्यातनं मानस प्रतिक्रिया, मानस एक प्रतिमा तयार करतो, आणि त्याच्या प्रतिक्रिया मी आधी तयार करतो त्या व्यक्तीच्या वागण्याच्या आधी. आणि नंतर मग मी म्हणतो मला धक्का बसला, तो असं वागेल असं मला वाटलं नव्हतं. मग भलं ते चांगल्या दृष्टीने असेल नाहीतर वाईट दृष्टीने असेल. म्हणून इथे काय आहे, आपली अंतःकरण वृत्ती शांत करायची आहे. या शब्दाचा अर्थच आपल्याला काय करायचा आहे, या एकूण काही श्लोकांचा विचार जो आहे तो उदास वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये, म्हणजे अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती ही आपल्या अंतःकरणामध्ये सेटल केली पाहिजे. हा या सर्व श्लोकांचा विचार आहे. मग त्यासाठी उदाहरण दिलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला काय आहे, एक उदाहरण द्यायला पाहिजे. पंचदशीकारांनी उदाहरण दिलेलं आहे, आणि त्या उदाहरणाचा जवळजवळ 5-6 श्लोकापर्यंत त्यांनी त्याचा विचार केलेला आहे. की आता त्यांनी एक स्त्री नावाच्या तत्वाचं उदाहरण दिलं. त्यावेळी माझ्या मनामध्ये मागेसुद्धा एक विचार मनात आला की या पंचदशीकारांनी स्त्रीचंच उदाहरण काय दिलं, त्यावेळी पुरुषप्रधान संस्कृती होती ना. कारण आता थोडंसं सगळं बदललेलं आहे, पण त्यावेळी मात्र काय होती, पुरुषप्रधान संस्कृती होती. म्हणून इथे काय आहे,
या स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे ते आपण उपलक्षण म्हणून स्वीकारूया आणि मग त्याच्यावरनं अनेक उदाहरणं तयार करता येतील. म्हणून एक स्त्री असते, ती काय करते, तिच्याबद्दल अनेक नातीगोती निर्माण होतात. असते ती एकच, ईश्वराने निर्माण केलेली जी स्त्री आहे ती एकच आहे, एकाच हाडामासाची आहे. पण मात्र काय आहे, ही सगळी नातीगोती तयार होतात कारण समाज जीवन चालायचं असतं. मुख्य विचार काय आहे, समाज जीवन हे चाललं पाहिजे आणि ते जर नीट चाललं नाही तर समाजाची घडी विस्कटायची शक्यता असते. म्हणून एकच स्त्री असते, मग तिच्यामध्ये काय होतात, अनेक नातेसंबंध निर्माण होतात. मग इथे काय आहे, नातेसंबंध निर्माण व्हायला काहीच हरकत नाही. कारण जेव्हा मुलगा विचार करतो त्या एका स्त्रीचा घरातल्या, त्यावेळी तिचा विचार तो आई म्हणून करतो, किंवा तोच जर का त्या आईचा भाऊ असेल तर तो बहीण म्हणून करतो. म्हणजे प्रश्न काय आहे की ही नातीगोती तयार होतात. पुढे त्या नात्यागोत्यांचा विचार त्यांनी सांगितलेला आहे. पण मुख्य मुद्दा काय आहे, त्या नात्या गोत्यांमध्ये जेव्हा अनुकूल प्रतिकूल भाव संबंध तयार होतो ना, तेव्हा मात्र एकमेकांना पाण्यात पाहिल्याशिवाय लोक राहत नाही. उदाहरणार्थ इस्टेट वाटायची वेळ आली की मग काय म्हणतो, ती नाहीतरी आता तिचं लग्न करून दिलेलं आहे ना, आता मग त्या लग्नात तिच्या 50,000 खर्च केलेला आहे, मग आता या शेती विकल्यावर किती मला मिळणार आहेत पैसे, मला 1 कोटी मिळणार आहेत आणि लग्नाला किती खर्च केलेत, 50,000, मग आता तिला काय वाटा द्यायची गरज आहे. ही भूमिका तयार होते. याचा अर्थ काय आहे की माझा जेव्हा मी नातेगोते संबंध जेव्हा प्रस्थापित करायला जातो तेव्हा मात्र काय होऊन जातं, एका टोकावर मी काय करतो, तो अनुकूल प्रतिकूल भाव संबंध तयार करतो. कारण अनुकूल प्रतिकूल भाव संबंध संपलेला नाही आहे पंचदशीकारांचा सांगून, आणि असा अनुकूल प्रतिकूल भाव संबंध तयार करून मी वास्तवात सुखी दुःखी होत असतो, हे माझं मला कळत नाही. म्हणून इथे माझी प्रतिक्रिया ही कशी असली पाहिजे, मग ती ईश्वराला आवडेल अशी असली पाहिजे. मग ईश्वराला आवडेल अशी जर का प्रतिक्रिया मला द्यायची असेल तर मग परस्त्री, परधन आणि परनिंदा ह्या 3 गोष्टी कुठे त्या ईश्वराने टाकल्या, त्या ईश्वरांनी निषिद्ध वर्तनात टाकले. आणि असं निषिद्ध वर्तन माझ्याकडनं घडू नये असा जर विचार माझ्या अंतःकरणात असेल तर मला अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माझ्या अंतःकरणातनं शांत केल्या पाहिजे. म्हणून नातेसंबंधात भिन्नता असणं हा दोष नाही आहे. इथे लक्षात घ्या, नातेसंबंधात भिन्नता असते, पण ईश्वरदृष्टी त्या नातेसंबंधाबद्दल काय सांगते याचा विचार करायला गेला पाहिजे. म्हणजे नातेसंबंध हे सगळे जेव्हा आपल्या पुढे येतात ते त्यावेळी या अध्यस्त जगातले अध्यस्त नातेसंबंध असतात, असा एक विचार आपल्या पुढे येतो. मग या अध्यस्त जगातले अध्यस्त नातेसंबंध नेहमी लक्षात ठेवायचं की अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते. मग अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसेल तर मग या अध्यस्त नातेसंबंधांचा विचार शेवटी मला कुठे नेऊन ठेवला पाहिजे, माझी अंतःकरण वृत्ती अशांत होता कामा नये या ठिकाणी न्यावा लागेल. आणि या ठिकाणी जर मला न्यायचा असेल तर मला या द्वैताचा विवेकच करावा लागेल. आणि तो द्वैताचा विवेक काय सांगतो मला की दुजे खंडे तरी अवघा हरी दिसे. म्हणजे हे जे दुसरं जे माझ्यासमोर दिसतंय रूप, स्त्रीचं रूप आहे, आणखीन काही अनेक रूपं आहेत, तिची अनेक पद्धतीने अनेक रूपं माझ्या पुढे येतात. पण मुख्य मुद्दा काय आहे की दुजे खंडे तरी अवघा हरी दिसे या पद्धतीचं माझं वर्तन असलं पाहिजे. नाहीतर मग काय होऊन जातं, दुजे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे मी संसार भयात जातो. या अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रियांचा भाव संबंध कुठे तयार होतो तर मी मात्र काय होऊन जातो, पुन्हा त्या ईश्वराच्या आज्ञेपासून दूर जातो आणि मी भयाला प्राप्त होतो. ही भूमिका आपल्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे. म्हणून इथे पाहायला गेलं तर सर्व सृष्टी हरिरूप आहे अशी भूमिका आहे. भरला घनदाट हरी दिसे, किंवा पुन्हा त्या भक्ताला विचारलं तर तो म्हणतो की सर्वत्र काय आहे ते ब्रह्मच मात्र काय आहे सर्व ठिकाणी पसरलेलं आहे. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले. म्हणजे उपाधी कितीही निर्माण झाल्या तरी त्याच्यामध्ये काही विकार निर्माण झालेला नाही. म्हणून इथे काय आहे, हे समानत्व जर माझ्या अंतःकरणात तयार करायचं असेल तर उदासीन वृत्तीतनं मला समानत्वाची वागणूक कशी असते हे कळतं आणि मी कुठे निघून जातो, मी स्वरूपाकडे निघून जातो. कारण जिथे शांतता आहे तिथे मात्र काय आहे, आनंदाचा विचार आहे. मग आता पंचदशीकारांनी काय केलं, एक शंका उत्पन्न केली. आणि शंका काय आहे की जागृतीत भेद असतो
आता त्यांनी सांगितलं की हे सगळं जे काय वृत्तीचा जो विचार आहे, खेळ आहे, तो कुठे चालतो? तो जागृतीत चालतो. मग आता त्या जागृतीलाच आपल्याला काय करायला पाहिजे? खरं ॲक्च्युअल तिथे समजूत घालायला पाहिजे. मग स्वप्नात काय आहे? स्वप्नात अर्धवट भेददृष्टी आहे. जागृतीमध्ये काय आहे? पूर्ण भेददृष्टी आहे. म्हणून मला सुखदुःखाचा अनुभव आहे. वास्तवात भेद सत्य आहे का? अभेद सत्य आहे. कालच तो विचारसागरच्या निमित्ताने विषय झालेला आहे. भेद कसा आहे? मिथ्या आहे. आणि त्या भेदाचं अधिष्ठान आत्मा तेवढा काय आहे? सत्य आहे. म्हणजे इथे काय आहे की स्वप्नामध्ये अर्धवट भेददृष्टी आहे. स्वप्नामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न होत नाही का? होतो, पण तो एवढा स्पष्टपणे नसतो, असा तो विषय आहे. आणि सुषुप्तीत मात्र काय आहे? भेद मावळतो. पण सुषुप्तीमध्ये ही सृष्टी कुठे मावळते? मान्य आहे मला, ती स्वरूपात जाऊन मावळते वगैरे, पण मात्र काय आहे? माझं जे अज्ञान होतं पूर्वीचं, ते मात्र काय आहे? जसंच्या तसंच शिल्लक राहतं. मग आता हे जे खेळ जे आहेत, जागृतीतले मनाचे खेळ किंवा या स्वप्नातले मनाचे खेळ किंवा सुषुप्तीतले मनाचे खेळ. आता तुम्ही म्हणाल सुषुप्तीत मन कुठे असतं? मग त्याच्यात मनाचा खेळ कसा? तो सकाळी खेळ होतो उठल्यावर, मी फार छान झोपलो होतो अशा पद्धतीने, किंवा मला अजिबात झोप लागली नाही, असं ते सगळे जे विचार आहेत. मग या शंकेचा विचार आला. मग हे मनाचे खेळ जे आहेत, तर ते मनाचे खेळ जे आहेत ते आम्हाला एकदा तुम्ही नाही का व्यवस्थित आणखीन नीट क्लिअर करा. आणि ते जर व्यवस्थित क्लिअर केले तर आपल्याला साधन करणारं जे मन डेव्हलप करायचं आहे, आपल्या या एकूण द्वैत विवेकाच्या अभ्यासातनं काय करायचं आहे? द्वैताचा विवेक करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे? ते द्वैताचा विवेकाचं साधन करणारं जे अंतःकरण आहे, म्हणजे मन आहे, ते मला डेव्हलप करायचं आहे. आणि ते जर एकदा नीट डेव्हलप झालं तर मग माझी दृष्टी कशी राहीन? सतत त्या भगवत रूप होण्याकडे राहीन. म्हणून इथे काय आहे? आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे की इथे ज्यावेळी आपण, म्हणजे तो स्त्रीचाच विषय चाललेला आहे, की पाहण्याच्या प्रक्रियेत बाहेरील पदार्थ जे आहेत ते जागृतीमध्ये आपल्याला दिसून कळतात. दिसून कळतात म्हणजे माझ्या डोळ्याला दिसतात असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा ते माझ्या मनाला कळतात, या भूमिकेतनं मी बोललेला असतो. म्हणजे माझी जी काय भूमिका असते ना, ती दिसून कळण्याची भूमिका मी मांडलेली असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे? स्त्रीविषयक जो विचार आहे की पती, पत्नी, बहीण, काय आणखीन जे काय विचार आहेत, ते सगळे विचार जे काय घडवून आणले जातात, ते त्या मनावर घडलेल्या संस्कारातनं ते घडवले जातात. आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीतनं जन्मदात्या आईला आई म्हणायचं असतं, बहीण भाऊ वगैरे ही नाती असतात. अशा पद्धतीने काय होतो? व्यवहार घडवून आणला जातो. मग व्यवहार कशाच्या साहाय्याने घडतो? असा जेव्हा विचार करायची वेळ येते, व्यवहार उपाधींच्या साहाय्याने घडतो. मग आता व्यवहार जर का उपाधींच्या साहाय्याने घडतो, तर मग उपाधी सत्य का मिथ्या, अशी भूमिका तयार करावी लागते. मग उपाधी कशा असतात? शरीर नावाची उपाधी, ज्याच्याबरोबर आपण व्यवहार करतो, त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या असतात. मग त्या जर का येणाऱ्या आणि जाणाऱ्या असतील तर त्या काय झाल्या? मग त्या मिथ्या आहेत. मग मिथ्या आहेत तर व्यवहार कसा व्हावा? व्यवहार अनासक्त वृत्तीने व्हावा, ही भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे? त्याला उदाहरणच दिलं आहे. तो व्यवहार अनासक्त वृत्तीने कसा होईल? मला माझ्या घरच्या आईकडे आई म्हणून जर पाहता येत असेल, तर बाहेर त्याच याच्या अनुकूल वयाच्या दिसणाऱ्या स्त्रीकडे मला आई म्हणून पाहता का येत नाही? आता ही भूमिका आहे. याचं कारणच आहे, माझी अंतःकरण वृत्ती ही अनुकूल प्रतिकूल विषयांमध्ये पुन्हा घडून गेलेली आहे. मग आता तिला काय केलं पाहिजे? उदास केलं पाहिजे. उदास केलं पाहिजे म्हणजे उदास वृत्ती ही कुठे तयार होते? ती भगवंताच्या प्रती लागलेली जी वृत्ती आहे ना, ती उदास वृत्ती आहे. अदरवाईज दुसरी उदास वृत्ती नाहीच आहे. उपेक्ष वृत्तीने माणूस पाहूच शकत नाही. सोने माती आम्हा मृत्तिके समान कोण पाहू शकतं? ही भूमिका आहे. संत पाहू शकतात, म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आलेला आहे ते पाहू शकतात. आणि मग सोने आणि माती दोन्ही काय आहे? माती समान आहे असं संत जे म्हणतात, तसा माझा अनुभव झाला पाहिजे. आता ही दृष्टी कोणाची आहे? ही साधकाची. म्हणून या साधक दृष्टीला काय आहे? या अभ्यासाची खूप महत्त्वाचा विचार करणारी एक भाषा आपल्या पुढे आहे. मग आता वृत्ती बाहेर पडणं हे स्वाभाविक आहे. मुख्य विचार काय आहे? एकूण आपल्या या विषयांचा विचार केला आपण आत्तापर्यंत, तर वृत्ती बाहेर पडणं, ती विषयाकार होणं, हा एक काय आहे? हा टप्पा व्यवहारामध्ये आहेच आहे. जागे झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टीचा आहे. पण प्रश्न काय आहे
वृत्ती विषयाकार झाली तरीसुद्धा अंतःकरणात जर माझ्या सत्यत्व दृष्टी असेल, म्हणजेच द्वेष मोह लोभ मोह मत्सर असेल, तर काय होऊन जातं, माझ्याकडनं अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया घडतात आणि त्याचा विचार काय होऊन जातो, त्या अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रियांचा विचार हा विधिनिषेधातील वर्तनाशी जोडला जातो आणि विधिनिषेधातील वर्तनाशी जर का तो जोडला जात असेल तर माझी अंतःकरण वृत्ती अनुकूल प्रतिकूल विचारातनं काय होऊन जाते, विधिनिषेधाचा विचार न करता ती वागते आणि ज्याची अंतःकरण वृत्ती पुन्हा विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देवनी जाळीत कर्मफळे, म्हणजे कर्म ईश्वरार्पण करून मी आकरता राहणं अशी जर वृत्ती असेल तर ती वृत्ती शांत राहते. वृत्तीच्या अभ्यासाचा विचार खूप महत्त्वाचा आहे, म्हणून ती वृत्ती शांत राहते, नाहीतर ती वृत्ती बिघडते. आपल्याला बिघडलेल्या वृत्तीमध्ये काय आहे, असमाधान आहे. मग असमाधान असेल तर मग त्या असमाधानातनं मला जर दूर व्हायचं असेल तर काय आहे, त्या वृत्तीच्या प्रकाशकाला मी सोडलं पाहिजे. कारण पाहण्यात बाहेरचे पदार्थ मी आधी एक 5 मिनिटापूर्वी विधान केलं होतं की ते मला दिसून कळतात, अशी भूमिका मी मांडली होती आणि त्या कळण्यातनं मग अनुकूल झालं तर आनंद होतो, प्रतिकूल झालं तर आनंद होतो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, या वृत्तीचा कोणीतरी प्रकाशक असला पाहिजे असं लक्षात घ्यायचं. मग वृत्तीचा प्रकाशक काय आहे, तो आत्मा आहे. मग तो आत्मा मी आहे. म्हणजेच काय आहे, मग मी वृत्तीच्या ताब्यात जावं का वृत्ती माझ्या ताब्यात राहावी, असे हे साधन तयार होतं. मी वृत्तीच्या ताब्यात गेलो की मग त्यात अनुकूल प्रतिकूल भावसंबंध आहे आणि वृत्ती जर माझ्या ताब्यात राहिल्या तर कसा आहे, ते उदास विचारे वेचते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला जीवन जगायचं असेल ना तर ते जीवन कसंच पाहिजे, सार्थकी लागलं पाहिजे. आणि सार्थक जीवन कोणतं आहे, तर ते उदासीन वृत्तीतनं क्रिया प्रतिक्रिया दिल्या गेलेल्या आहेत, ते सार्थक आहे. आणि नंतर जेव्हा आपण किती निरर्थक प्रतिक्रिया देत असतो हे मला कळत नसतं. मी माझ्या क्रिया प्रतिक्रियांवर खूप काही लक्ष द्यायची गरज आहे. खूप काही लक्ष मी जेव्हा देतो तेव्हा मला माझ्या लक्षात येतं की अरे बापरे, केवढा मोठा हा गोंधळ माझ्या अंतःकरणात चाललेला आहे. मग हा गोंधळ जर काढायचा असेल तर हा पंचदशीचा अभ्यास किती बारक्याव्याने मला समजावून सांगतोय हे मला कळत नाही. म्हणजे आत्ता मी जेव्हा या द्वैत विवेकाचा अभ्यास करायला जातोय तेव्हा मला लक्षात येतं आहे की हे पंचदशीकार फार बारीक काहीतरी सांगतायत आणि ते बारीक सांगतायत या शब्दाचा अर्थ अदरवाईज काय झालं असतं, द्वैत विवेक सांगून संपला. माझी द्वैत विवेकावर प्रवचनं झाली. आता मला असं लक्षात येतं की त्या द्वैत विवेकाच्या पाया पडलं पाहिजे. केवढा मोठा क्लिअरन्स आहे अभ्यासाचा त्याच्यामध्ये आणि हा क्लिअरन्स आपल्याला झाला पाहिजे. आणि तो क्लिअरन्स झाला ना तर मोक्ष दूर नाही आहे. मोक्ष म्हणजे काय फार मोठा खेळ नाही आहे. काका म्हणाले होते एकदा आम्हाला दोघांना, मोक्ष म्हणजे काय फार मोठा खेळ नाही आहे. उदयन गीता तुम्ही जरा नाही का स्ट्रेटवे अभ्यास करा म्हणजे, या भाषेत ते बोल. हा स्ट्रेटवे अभ्यास आपल्याला जर का नीट करता आला ना तर आपण फार लवकर आपल्या अभ्यासाची झेप पूर्ण करू शकतो. विषय आहे पुढं एक मात्र आणखीन एक नवीन विषयाची मांडणी पंचदशीकारांनी केली आहे की विषय ज्ञान कसे होते. कारण मूळ मुद्दा काय आहे, त्यांना आज मात्र मनाशिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही आहे की ते विषय ज्ञान कसे होते हा प्रश्न आहे. म्हणजे मग त्यांनी सांगितलं प्रमात्याला प्रमाणाच्या सहाय्याने अंतःकरण वृत्तीला ज्ञान होते. मग त्यांनी ती 4 चैतन्य डिफाईन केलेली आहेत. एक प्रमाता चैतन्य, प्रमाता शब्द जीवदर्शक आहे. मग प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय, म्हणून प्रमाण चैतन्य असं अशा पद्धतीने त्यांनी ते विचार केलेले आहेत. पण वाक्य काय झालं, प्रमात्याला प्रमाणाच्या साहाय्याने अंतःकरण वृत्तीच्या साहाय्याने त्याला ज्ञान होते, म्हणजे बाहेरील पदार्थ कळतात. मला इथं ती बाहेरील पदार्थाच्या ज्ञानाची रीती आज जास्त डिफाईन नाही करायची. मला तिथे प्रमात्याला बाहेरचे पदार्थ पाहण्याच्या निमित्ताने द्वैत निर्माण होतं हा विषय मला सांगायचा आहे. कारण द्वैत विवेकाचा मुख्य विषय तो आहे. म्हणजे मुख्य काय होतं, द्वैत तयार होतं. पण काय आहे, पंचदशीकारांनी असं म्हटलं आहे, पण अभ्यास करणारी बुद्धी द्वैतात अद्वैत तत्त्व पाहते आणि अभ्यास न करणारी लोलूप दृष्टी काय पाहते, पुन्हा ती द्वैत पाहते, म्हणजे ती द्वैत सत्य पाहते आणि मग सुखदुःखाकार होते. म्हणून इथे त्यांचं म्हणणं असं आहे की विषयज्ञान कसं होतं हे सांगायचं आहे त्यांना. कशासाठी, तर ते विषयाचं ज्ञान हे द्वैतातलं ज्ञान आहे, पण द्वैतात तुम्ही काय पहा, अद्वैत पाहायला शिका.
अशी भूमिका त्यांनी आपल्यापुढे मांडलेली आहे की समोर येणारे अनेक नातेसंबंध आपल्यापुढे येतील, पण त्या नातेसंबंधामध्ये मी जेव्हा विशेषत्वाने अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया देतो तेव्हा माझ्या अंतःकरण वृत्तीला सुखदुःख होतं. पण मात्र काय केलं पाहिजे, अंतःकरण वृत्ती शांत राहील असं काहीतरी अभ्यास केला पाहिजे. मग नाम आहे, ध्यान आहे. ध्यानाचा विषय त्यांनी पुढे घेतलेला आहे, पण तोही कसा काय पद्धतीने पंचदशीकारांनी हाताळलेला आहे तेही लक्षात येईल. म्हणून इथे काय आहे की ही जी काय लोलूप दृष्टी आहे की आपल्याला इथे म्हणलेलं आहे की सांडून राम आनंदघन करी जो विषयचिंतन. आता विषयचिंतन आहे ना, ही लोलूप दृष्टी आहे. तया लोलंगतासी समाधान कैसे. लोलंगत म्हणजे तो पुन्हा लाळ घोटेपणा करणारा, विषयांमध्ये काय आहे तो अत्यंत विषयांमध्ये बुडून गेलेला, अशा पद्धतीचा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला ती अद्वैत दृष्टी त्या द्वैतामध्ये काय झाली पाहिजे, डेव्हलप झाली पाहिजे. आणि ती अद्वैत दृष्टी डेव्हलप करण्याचं कार्य हे पुढील श्लोक आपल्याला सांगणार आहे. मग आता डोळ्यांना दिसून कळणं, कानांना ऐकू येणं, म्हणजे ऐकून कळणं, आता हे काय आहे, हे अनिवार्य आहे. म्हणजे इथे आपण बसलो आहे ना, मग आता इथे काय करणार आहे, आपल्या कानावर पंचदशीचे शब्द पडणारच आहेत. म्हणजे काय आहे, डोळ्यांना आजूबाजूचे पदार्थ दिसणार आहेत, कानांना काय होणार आहे, पण काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं ह्याचा विचार केला पाहिजे. आत्ता इथे पंचदशीचं चिंतन मांडणं चालू आहे. मग त्यातलं मी काय घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं आहे ह्याचा मला विवेक करावा लागतो ना. मग हा द्वैतातला विवेक आहे का नाही आहे. विवेक हा सतत चाललेला असला पाहिजे. कारण आपण बाजारात गेलो की विवेक करतोय, की पदार्थ घेताना विवेक करतोय. मग इथे प्रवचन ऐकताना विवेक का नसावा. हो, हे मला उदाहरण दिलं आहे ना, हे मला माहिती आहे, इथं मी जास्त फसतो, इथे मला जास्त काय घेतले पाहिजेत, एफर्ट्स घेतले पाहिजेत. नाही, हा मला विषय चांगला माहिती आहे, इथे मी चांगलं वर्कआउट केलेलं आहे, मला चांगलं जमतं आहे, येस, मी आता इथे लक्ष विशेष काही द्यायची गरज नाही, पण ते मला तसं वागायचंच आहे. असे जर का मी विचार केले, याला अभ्यास म्हणतात. म्हणून इथे काय आहे, तुम्ही ऐका रे कानांनो पुन्हा विठोबाचे नाव. ध्यानामध्ये का प्रक्रिया मांडली जाते, आपल्याला लक्षात घ्या की श्रीगुरू जेव्हा एखादी गोष्ट सांगतात ना, त्याच्या मागे कार्यकारण भाव संबंध असतो. ध्यानाला बसा, डोळ्यांपुढे त्या आपल्या दैवताची प्रतिमा आणा, पुढे कानांनी मंत्र तो ऐका, वाचेने तो मंत्र म्हणा. मग असं का, हे असे आपण विचार नाही करत. ते काचा शोध लागला ना की त्या म्हणण्यामागचा जो म्हणूया ग्रीप असते ना, ती जास्त ब्राईट होते. त्याचं कारण आहे की ही 3 इंद्रिय आहेत ना, ही सर्वात प्रबळ आहेत व्यवहार करण्यामध्ये. हां, द्वैताचा हा सगळा व्यवहार जो आहे ना, त्याच्यामध्ये ती प्रबळ आहेत. मग त्या प्रबळ इंद्रियांनाच काय केलं पाहिजे, हां, क्षीण केलं पाहिजे. म्हणजे तीच जर का डायल्युटेड करायची असतील तर काय केलं पाहिजे, मग त्याला नामात अडकवलं पाहिजे. मग नामात अडकवलं पाहिजे तर नाम कसं पाहिजे, वाचेने नाम घ्यायचं, कानांनी ते ऐकायचं. म्हणजे काय होतं, कान कुठे बाहेर ऐकायला जात नाहीत. मग पुढे डोळ्यांनी काय पाहायचं, पुन्हा हरीचंच रूप पाहायचं. असं जेव्हा मी करतो त्यावेळी काय होऊन जातं, त्यावेळी बाह्य प्रतिमा तयार करण्याचं काम शांत होतं. हे लक्षात घ्यायचं आहे. विवेक काय तयार करायचा आहे आपल्याला, की बाह्य प्रतिमा ह्या माझ्या अंतःकरणात का तयार होतात, कारण विषयाला मी सत्यत्व देतो, बाह्य विषयाला, आणि त्या बाह्य विषयातनं माझ्या अंतःकरणामध्ये प्रतिमा तयार होतात. आणि त्या प्रतिमा जेव्हा मला अनुकूल प्रतिकूल होतात तेव्हा मी मात्र काय होतो, माझ्या अंतःकरणामध्ये सुखी दुःखी होतो. म्हणून बाहेरची व्यक्तीचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा बाहेरची व्यक्ती जशी असायची तशीच आहे. तिचा गुण जर का तमगुण वर असेल तर ती तशीच वागणार आहे, रजोगुण असेल तर तशी वागणार आहे, सत्वगुण असेल तर अभ्यास करणार आहे. मग तिला मी जास्त सुधरवायला जायचं नाही. मग मला काय करायचं, मला सुधरवायचा मी प्रयत्न करायचा. मला सुधरवायचा प्रयत्न करायचा या शब्दाचा अर्थ बाह्य पदार्थांविषयी मी अनुकूल प्रतिकूल भाव संबंध निर्माण न करता मी काय करायचं, माझी अंतःकरण वृत्ती सहजच शांत ठेवायची. व्यवहार हा करावाच लागणार आहे, पण व्यवहार करताना पुन्हा तो उदास वृत्तीतनं जर व्यवहार झाला तर माझ्या अंतःकरणामध्ये मानस प्रतिमा कमी तयार होती. जितक्या मानस प्रतिमा जास्त तितका व्यवहाराचा सत्यत्व दृष्टीपणा जास्त. म्हणून इथे काय आहे की या ज्या प्रतिमा आहेत मानस प्रतिमा, या अनुकूल प्रतिकूल संबंधातनं माझ्या अंतःकरणातनं निर्माण होतात. मग तेच काय आहे,
तेच खऱ्या माझ्या बंधनाला कारणभूत आहेत. म्हणजे हे द्वैत सत्यत्व दृष्टी काय करते, मला बंधनात घालते. मग बंधन सत्य का कल्पित, मुख्य विचार पुढे येणार आहेत. पण आत्ता काय आहे, आपल्याला क्रिया प्रतिक्रिया केव्हा कमी करायच्या आहेत ना, ह्याचा विचार करायला पाहिजे. मी झोपेमध्ये अजिबात क्रिया प्रतिक्रिया देत नाही, कुत्सितपणे काही म्हणणारे लोक असतात. पण रामकृष्ण हरी आपल्याला काय करण्याचे, नको देऊ, तुला कायम प्रतिक्रिया द्यायला यावं लागेल, ही त्यातली भूमिका आहे. म्हणून इथे आपल्याला जेव्हा क्रिया प्रतिक्रियाचा खेळाचा विचार होतो, तेव्हा जागेपणी आपल्या क्रिया प्रतिक्रिया कमी झाल्या पाहिजेत. मग जागेपणी जर का क्रिया प्रतिक्रिया कमी करायच्या असतील, तर मग निष्काम कर्मोपासना, प्रत्येक वेळी कर्म कोणाला अर्पण करायचं, ईश्वराला अर्पण करायचं. त्यानंतर पुन्हा काय आलं, नाम आणि ध्यान. मी नामस्मरणात असेल तर मला जगाचं भान नाही, हे पहिलं. मी जर ध्यानात आहे तर माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्यामुळे मी अंतःकरण वृत्तीमध्ये आत्मानात्म विचार करू शकतो. आणि शेवटचा विचार काय, त्याप्रमाणे मला जीवन जगायचं. मी काकांना विचारलं होतं की नक्की तुम्हाला काय आवडतं हो, तर ते मला म्हणाले की मला साधन भिमुख विचार आणि साधन प्रत्यक्ष करणं हे जास्त मला आवडतं. अशी त्यांनी भूमिका माझ्यापुढे मांडली की निष्काम कर्मोपासना, नाम ध्यान, नंतर आत्मानात्म विचार, हे अगदी बरोबर, त्याप्रमाणे साधना आणि त्याप्रमाणे जगलेलं जीवन, अशी भूमिका त्यांनी माझ्यापुढे मांडली. म्हणजे विचार काय आहे की जागेपणी जर मला क्रिया प्रतिक्रिया कमी करायच्या असतील तर माझी अंतःकरण वृत्ती काय झाली पाहिजे, ती जागेपणी शांत करण्याचा मुख्यत्वे प्रयत्न झाला पाहिजे. स्वप्नात काय असतं, माझं मन तेवढं हे नसतं, म्हणजे काय म्हणूया, जागं नसतं. त्यामुळे स्वप्नातल्या मानसप्रतिमा आहेत ना, तेवढ्या त्रासदायक नाही आहेत. पण जागेपणीतल्या ज्या मानसप्रतिमा आहेत ना, त्या मला त्रासदायक आहेत. म्हणून इथे काय आहे, झोपेत सर्वच शांत असतं, म्हणून झोपेत काय आहे, मानसप्रतिमा नाही आहेत, हा त्यातला विचार आहे. पण मुख्य मुद्दा काय आहे, झोप मला काही म्हणजे एक शारीरिक थकवा जर का दूर करायचा ठरवला, तेवढा विषय सोडला, तर झोप मला साधन दृष्टीने विशेष काही मदत करत नाही. म्हणजे उदाहरण दिलं जातं वगैरे झोपेचं आत्मस्वरूपासाठी वगैरे, ते ठीक आहे, पण तो जमीन आसमान का फरक आहे दोनों में. म्हणजे एक कुठे आत्मस्वरूपाची ऐक्यता आणि कुठे ते झोपेचं ज्ञान. पण ठीक आहे, रामकृष्ण हरी, कारण दुसरा दृष्टांतच नाही, त्याला काय करणार, हा त्यातला भाग आहे. म्हणजे वाईटातलं चांगलं म्हणतात, त्यातला हा चांगला दृष्टांत. मूळ मुद्दा काय आहे, माझ्या मानस प्रतिमा काय झाल्या पाहिजे, माझ्या अंतःकरणातनं कमी झाल्या पाहिजे. मग आता पुन्हा काय आहे, पंचदशिकारांनी त्याला उदाहरण दिलेलं आहे, फार छान उदाहरण आहे. मुलगा जिवंत आहे, पण तरी मेल्याचा काय आहे, त्याला फोन आलेला आहे. वास्तवात तो मेलेला नाही, म्हणून याच्याकडे काय आहे, विलाप चालू आहे, रडणं गागणं चालू आहे. आणि एक जण कसा आहे की खरोखरीच मुलाचं निधन झालेलं आहे, पण त्याला काहीच त्याची वार्ता नाही आहे, म्हणून तो त्याचे सगळे व्यवहार काय आहे, पाहिजे तसे करत आहे. म्हणजेच काय आहे, आता हे जे काय आहे ना, हे विलाप करणं किंवा विलाप न करणं, हे सगळे खेळ कोणाचे आहेत, हे सगळे मनाचे खेळ आहेत. मग मनाचे खेळ आहेत, तर मग आता तू काय कर, मग भगवद्गीतेत ज्ञानेश्वरी सांगते, तू मन हे मीची करी, किंवा मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. म्हणजे इथे काय आहे, मांडताना यांनी असं मांडलं, कोणी मांडलं, पंचदशीकारांनी, की हा जो बाहेरील पदार्थ आहे ना, तो प्रत्यक्ष बंधनाला कारणीभूत नाही आहे, असं स्पष्ट मांडलं त्यांनी. तो बंधनाला कारणीभूत काय आहेत, तर माझ्या मानस प्रतिमा कारणीभूत आहेत. म्हणून इथे सुधारणा जर मला कुठे करायची असेल तर ती बाहेरील पदार्थांमध्ये सुधारणा नाही करायची आहे, तर माझ्या पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल करायचा आहे. आणि माझ्या दृष्टिकोनामध्ये जर का बदल करायचा असेल तर मग काय आहे, मला माझ्या अंतःकरणाला समजून सांगावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ पंचदशिकार बोलताना बोलून गेले की बाहेरील पदार्थ हे गौण आहेत, असं त्यांनी एक शब्द बोललेला आहे. आता त्यांचा अर्थ या अर्थाने आहे, पण पंचदशिकार कसे आहेत ते फार हुशार आहेत. मग त्यांनी पुन्हा एक शून्याचा विचार परत मध्ये आणला की पंचदशिकार असं म्हणाले की प्रत्यक्ष पदार्थ गौण म्हणजे बाह्य पदार्थ गौण हे बौद्ध मतातही मानले गेलेले. म्हणजे एका क्षणात पदार्थ निर्माण होतो,
एक क्षण टिकतो आणि एका क्षणात त्याचा नाश होतो. क्षणिक विज्ञानवाद म्हणून वगैरे ते सगळं आहे. पण इथे काय आहे, आमचे जे काय गौणत्व आम्ही जे त्या बाहेरील पदार्थांना दिलेलं आहे ते कल्पितत्वातनं दिलेलं आहे. हा त्या पंचदशीकारांचा मुख्य विचार आहे. इथे शून्यवाद आम्हाला कुठेही सिद्ध होताना दिसत नाही आहे असं पंचदशीकार म्हणतायत. म्हणजे काय आहे, हे जे ब्रह्म सोडून, एक स्वरूप म्हणजे आत्मा सोडून हे सगळे जे काय बाहेरील पदार्थ आहेत हे सगळे गौण आहेत. गौण आहेत या शब्दाचा अर्थ कल्पित आहेत, म्हणजे सतासत विलक्षण आहे. मग त्यांची काय आहे, त्यांची एक व्यावहारिक सत्ता आहे आणि या व्यावहारिक सत्तेमध्ये मी व्यवहार करतो आणि माझ्या अंतःकरणातील वासना संस्कार या मानस प्रतिमेला कारणीभूत असतात. आपल्याला लक्षात काय करायचं आहे की जन्म घ्यावा लागे वासनेसंगे, म्हणून वासना मला नवीन एक जन्माची तरतूद करते. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, माझ्या अंतःकरणामध्ये या ज्या मानस प्रतिमा तयार होतात या भौतिक पदार्थांमुळे म्हणजे बाहेरील पदार्थांमुळे नसून, तर माझी अंतःकरण वृत्ती त्या पदार्थांच्या आकाराची होऊन सत्यत्व दृष्टीने त्या पदार्थांना व्यवहार करायला बघते, तेव्हा मात्र माझ्या अंतःकरण वृत्तीला तिथे सुख किंवा दुःख होतं. म्हणून इथे काय आहे, या व्यावहारिक सत्तेतले पदार्थ आहेत ते माझ्या मानस प्रतिमा तयार करण्याला कारणीभूत नसून माझी अंतःकरण वृत्तीच कारणीभूत आहे. उदय, तुला तिथेच सुधारणा करावी लागेल. म्हणून पुढे एक प्रश्न परत पंचदशीकारांनी निर्माण केला. मग हे सगळं जे काय विचारधारा मांडल्यानंतर ते म्हणतात की मग आता काय करा, यासाठी कल्पित द्वैत स्वीकारून विवेक करून अद्वैत विचाराने मोक्षरूप व्हावे, ही पंचदशीकारांनी भूमिका मांडली. मग त्यावर तो जो पूर्वपक्षी म्हणजे आधीचा विचार करणारा तो जो आहे ना, मग तो काय म्हणतो, मग चित्तनिरोधाने हे माझं साधन पूर्ण होईल का, हा प्रश्न आहे. पंचदशीकारांनी सांगितलं की मानस प्रतिमा ह्या जाग्यापणी तयार होतात का कुठे तयार होतात. खरं क्वेश्चन तर अगदी लॉजिकल आहे. जागेपणी जर का एखादी भ्रांती माझ्या पुढे असेल, जागेपणी जर माझी सायकल बिघडलेली असेल, तर ती काय झोपेत दुरुस्त होणार आहे काय, हा त्याचा विचार आहे ना. त्याला जागेपणीच मेकॅनिककडे घेऊन जावं लागेल आणि त्या मेकॅनिकही जागा असला पाहिजे आणि त्यांनी दुरुस्त केली तर ती सायकल दुरुस्त होणार. पण आता इथे काय, चित्तनिरोध हा एक असा विचार केला आहे. मग श्रवणादी साधनांची आवश्यकता काय, असा त्या पंचदशीकारांनी मांडलेला काय आहे विचार आहे. मुख्य विचार काय आहे की चित्तनिरोधाने काय होतं, आता ध्यान संपलं. मग ध्यान संपलं की काय होतं, अंतःकरण पुन्हा द्वैतात येतं. मग द्वैतात येत असेल तर मग काय आहे, द्वैत सत्यत्व दृष्टी जी आहे माझ्या अंतःकरणामध्ये ती द्वैत लीन करून जात नाही. झोपेमध्ये रोजच होतीये ना लीन, पण झोपेमध्ये लीन होऊन सुद्धा पुन्हा काय आहे, साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा, अशा पद्धतीने ते पदार्थ माझ्यापुढे परत येतातच. म्हणजे सत्यत्व दृष्टी ही ध्यानाने दूर होत नाही. आम्हाला माहिती आहे ध्यानाने खूप फायदा होतो, आपली अंतःकरण वृत्ती शांत होते, आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे मुख्य विचार काय आहे, जागेपणी त्या शांत वृत्तीमध्ये आपण अभ्यास म्हणजे वाचनाचा अभ्यास करू शकतो. मग वाचनाच्या अभ्यासाचं ॲनालिसिस करू शकतो. त्या ॲनालिसिसमधनं मी कसं वागायचं ही भूमिका तयार करू शकतो आणि 2-4 वाक्यात मी एक मोठी 4-5 पानं काय होऊन करू शकतो, एक शांतपणे त्याचं स्क्रुटिनी करून तयार करू शकतो आणि बस मला असं वागायचं. मग त्याच्यामध्ये शास्त्रशब्द असले काय नसले काय या सगळ्या गौण गोष्टी आहेत. म्हणजे एकदा आपल्याला जागेपणी जर का या जगाचं कल्पितत्व जर का कळलं तर मग काय आहे, अडचण नाही आहे. म्हणून जागेपणातले पदार्थ सत्य वाटणं हे ध्यान संपल्यावर काही केल्या जात नाही, ते सत्य वाटतच राहतात. हा त्यातला मुख्य दोष आहे. मग जागेपणी त्या व्यवहाराची म्हणजे त्या मानस प्रतिमांची मला निवृत्ती हवी आहे. मग आता मानस प्रतिमा जर का मला निवृत्त करायचं असेल तर हे लयरूप साधन काही उपयोगाचं नाही. म्हणून कशाची आवश्यकता आहे, श्रवणादिकांची गरज आहे. तर श्रवणादिकांमध्ये काय आलं, विवेक वैराग्य श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, याला काही कुठे पर्याय नाही. मग इथे असं जर का श्रवणादिकांचा विचार करून मी अभ्यास केला तर काय होऊन जातो, जगत मिथ्यात्व निश्चय होतो, द्वैत सत्यत्व दृष्टी जाते आणि द्वैत सत्यत्व दृष्टी गेली की मानस प्रतिमा काय होतात, तयार करण्याचं काम
बंद होऊन जातं. कारण प्रश्न कुठे येतो माहिती का? मला एक नेहमी प्रश्न पडतो की माझ्या अंतःकरणामध्ये मानस प्रतिमा तयार होतात. मी जेव्हा त्या अंतःकरणाचं पृथक्करण करायला जातो तेव्हा अंतःकरण म्हणजे मन एस्पेशली. मग मन वायुतत्वाचं आहे. मग वायुतत्व पुन्हा पंचमहाभूताचं आहे. मग त्या पंचमहाभूताचं असल्यामुळे ते कसं आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या मनामध्ये तयार झालेल्या मानस प्रतिमा मिथ्या आहेत. मग त्याला सत्यत्व देऊन मी माझा छळ करून का घ्यावा? मुख्य मुद्दा काय आहे? मानस प्रतिमा हा दुसऱ्यांचा छळ करत नाही. हां, तो 90% माझा छळ करतो आणि त्या छळातनं मग दुसऱ्यांचा छळ 10% होतो, घरच्यांचा. हा त्यातला भाग आहे. म्हणजे आपल्याला म्हटलं जातं ना, ही व्यक्ती फार त्रासदायक आहे. ती खरं वास्तवात ती 10% बाहेर दिसत असते आणि 90% ती स्वतःला किती त्रास करून घेत असते तर तिलाच माहिती त्या व्यक्तीला. म्हणून विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा काय आहे? जागृतीमध्ये बाधच करावा. आता शेवटी साधन काय आलं? जागृतीमध्ये बाध करावा. आणि झोपेमध्ये तो बाध काय आहे? सहजच आहे, पण तो पुन्हा काय आहे? अज्ञान काही जात नाही, म्हणजे तो लीन स्वरूपाचा आहे. मग आधी काय आहे? अविद्या निवृत्त झाली पाहिजे. कारण मानस प्रतिमा माझ्या अंतःकरणात तयार होतात त्या केवळ आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे होतात. मग आता द्वैताचा विवेक करून मला काय मिळणार? द्वैत जर का मिथ्या ठरलं तर काय होऊन जाईल? विचाराने द्वैत मिथ्या ठरलं तर कारणासह दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणजेच काय होणार आहे? अविद्या निवृत्ती होणार आहे. मग द्वैताच्या विवेकाने मला काय फळ मिळणार? तर माझी अंतःकरणातील अविद्या निवृत्ती होऊन जाईल आणि अविद्या निवृत्ती जर का झाली तर मला आनंदानुभव येईल. पण पुन्हा पंचदशिकार असं म्हणतायत की इथे मात्र तुम्हाला 2 व्यक्तींचं साह्य घ्यावंच लागतं. एक संत आणि श्रीगुरू आणि दुसरं शास्त्र. पण पुढे जाऊन मला जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा शास्त्र हे संत आणि श्रीगुरूंमध्ये सहजच असतं. मुख्य मुद्दा काय आहे की संतांचं बोलणं किंवा श्रीगुरूंचं बोलणं हे शास्त्राधारेच असतं. त्यामुळे शास्त्र हे त्यांच्या मुखातूनच काय होत असतं? स्त्रवत असतं. आणि मग हे जर का सहजच मला आयतं जर का मिळत असेल तर जेवण. मुख्य विचार काय आहे? तुम्ही असं काहीतरी सांगा. मी आणि गीता काकांना म्हणालो, तुम्ही फक्त आम्हाला काय करा काका, तुम्ही आज्ञा द्या की हे तुला करायचं, हे तुला वर्कआउट करायचं, हे तुला. आम्ही फक्त काही डोकं चालवणार नाही. तुम्ही नाम घ्या. येस सर. द्वैताचा बाध झाला पाहिजे. काय केलं पाहिजे? मानस प्रतिमा तयार नाही झाली पाहिजे. येस सर. काही झालं तरी मानस प्रतिमा तयार करायची नाही. काही झालं तरी अनुकूल प्रतिकूल विचार करायचा नाही. अशा पद्धतीने कितीही विचार परत आला तरी त्याला तोडायचा. अनुकूल प्रतिकूल विचार आला की त्याला तोडायचा, बाजूला करायचा, शांत करायचा. मग नाम घ्यायचं, मग विचार करायचा, असं बस. येस सर. अशा पद्धतीने जेव्हा अभ्यास होतो ना तेव्हा संत आणि श्रीगुरूंनी सांगितलेला अभ्यास आहे हा सत्कारणी लागतो. मग खूप काही बुद्धी असेल 6व्या तरंगाचा अधिकारी तर तो काही क्वेश्चन ॲन्सरिंग करतो. अगदी मान्य आहे, क्वेश्चन ॲन्सरिंग तो व्हायला पाहिजे. आणि त्यातून काय होऊन जातं? आपल्या आनंदाचा मार्ग मोकळा होतो. एक नवीन विषय इथे आता पुढे तयार केलेला आहे पंचदशिकारांनी की तो ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत. असे 2 विषय खूप महत्त्वाचे आहेत. आता ईशकृत द्वैत हे ईश्वराने व्यवहारासाठी निर्माण केलेलं आहे. म्हणजे आणि ते व्यवहारासाठी निर्माण केलेलं असल्यामुळे प्रत्येक व्यवहार ईशकृत द्वैतातलाच आहे. अगदी काहीही जरी आपण केलं तरी तो प्रत्येक व्यवहार ईशकृत द्वैतातला आहे. म्हणजे उदाहरणार्थ धान्य निर्माण होणं हा काय आहे? ईशकृत द्वैतातला व्यवहार आहे. की ईशकृत द्वैताने काय केलं? ही सृष्टी निर्माण केली, धान्य निर्माण केलं, जीव निर्माण केला, त्याच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था निर्माण केली. म्हणजे इथे काय आहे? सगळी साधनं ही जी आहे ना ही कोणाची? ही त्याची आहे पाहायला गेलं तर. म्हणजे मोटर कारसुद्धा कोणाची आहे? ते इन्व्हेन्शन जे आहे हे कुठलाही अगदी शास्त्र विचार जरी केला, इन्व्हेन्शन अशा अर्थाने जरी विचार केला तरी ते तसं इन्व्हेंट व्हावं अशी कोणाची इच्छा आहे? जे तो पदार्थ अशा परमिटेशन कॉम्बिनेशनमधून, म्हणजे मी तर काहीच पदार्थ निर्माण केलेला नसतो, पण परमिटेशन कॉम्बिनेशनमधून काय होऊन जातं? एखादा पदार्थ तयार होतो, एखादा शोध लागतो. वास्तवात त्या शोधाला त्या ईश्वराने केलेलं सहाय्य असतं. पण नोबेल प्राईज कोणाला मिळतं? त्या व्यक्तीला मिळतं. आणि ईश्वर मात्र काय राहतो? प्राईजपासून दूरच राहतो. अर्थात त्याला अपेक्षा पण नाही आहे. प्रश्न असा आहे
की ईशकृत द्वैत आहे ना, ते जसं आहे तसं स्वीकारावंच लागेल. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की द्राक्ष गोड का सफरचंद गोड का हा नाही विचार करायचा. तो ते संशोधक करतील, कारण त्यांना नवीन जाती प्रजाती निर्माण करायच्या, तो विचार करतील. आपलं काय आहे, द्राक्ष गोड आहे ना, खा, त्यांनी काय वाटतं बरं वाटतं आणि अभ्यास कर. मुख्य मुद्दा काय आहे, तुझी भूक भागली ना मग अभ्यास कर. मुख्य विचार काय आहे की ती आपण त्या द्राक्ष गोड का याचा जास्त विचार न करता द्राक्ष खावीत प्रमाणामध्ये, जास्ती खाऊ नये, हा त्यातला भाग आहे. डायबिटीस असेल तर गोंधळ होतो. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की ईश्वर सृष्टीतील पदार्थ आहे ना, तो प्रत्येक पदार्थ काय आहे, जसा असायचा तसा आहे, पण त्याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल भावना कोणाची आहे, या जीवकृत म्हणजे या जीवाची आहे. हां, एक जीव काय म्हणतो, मला हे आवडतं मला ते आवडत नाही, असं असू शकतं ना. बरं, आता हे सुद्धा काय आहे, त्या ईश्वराचीच योजना आहे, मान्य आहे मला. पण प्रश्न मुद्दा काय आहे की त्यांनी जरी हे सगळं जर का निर्माण केलेलं असलं, अशी माणसंही निर्माण केली, एखाद्याला एखादा पदार्थ आवडतो नाही आवडत, हा ईशकृत विचार आहे. पण त्याचा त्रास देणं न देणं हा जीवकृत द्वैतातला विचार आहे. तो जेव्हा त्रास देतो तेव्हा तो जीवकृत द्वैतातला विचार आहे. जेव्हा त्रास देत नाही तेव्हा तो काय आहे, ठीक आहे, ईश्वराच्या इच्छेप्रमाणे चाललेला आहे. म्हणून इथे पुन्हा एक प्रश्न विचारला गेला आहे, मग इंद्रिय बहिर्मुख का केली ईश्वराने, इंद्रिय अंतर्मुख का नाही ठेवली, असे ते सगळे विचार आहेत. मग बहिर्मुखता जी निर्माण झाली आहे ती विषयाचा भोग घेण्यासाठी, आलं का लक्षात. आणि मुख्य विचार काय आहे की विषयाचा भोग घ्या, पण पुन्हा विधेते पाळीत निषेधाते गाळीत. बरं, इंद्रिय बहिर्मुख केली आहे तर त्याचा काही साधनेसाठी उपयोग आहे काय. तुम्ही ऐका रे कानांनो, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. कारण शेवटी आत्मज्ञान झालं, पण ब्रह्मज्ञान होण्यासाठी जे मला आत कळले ते बाहेर मला पाहता आलं पाहिजे ना. भरला घनदाट हरी दिसे, हा हरिपाठाचा काय आहे, मुख्य विषय आहे. आणि हरिमुखे म्हणा हे माझ्यासाठी दिलेलं साधन आहे, असा तो विषय आहे. मग माझ्यासाठी साधन काय दिलं, द्वैत विवेकाचं साधन दिलं. आणि त्याचा परिणाम काय आहे, द्वैत विवेक म्हणजे बाह्य पदार्थांविषयी असलेला सगळा विचार. तर तो विचार करताना ते बाह्य पदार्थ कोणाचे आहेत, ते ईश्वरी सृष्टीतले आहेत, म्हणजे ईश्वराचेच आहेत. म्हणजे त्याचा अर्थ ते ईश्वर रूपच आहेत. उपाध्या तर आहेतच. म्हणजे इथे काय आहे की हे जर का ईशकृत द्वैतातले सगळे पदार्थ असतील तर मग काय आहे, मी विदिते पाळीत ह्या पद्धतीने मी माझं जीवन जगावं ना. आणि तसं जीवन जगलं तर पुन्हा काय आहे, तो माझी ईश्वर काळजी घेतो ना. योगक्षेम वहाम्यहम अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे की अरे मला भेटायला हा निघालेला आहे, तर मग काळजी कोण घेणार. आता सुदामा महाराज निघाले भेटायला भगवान श्रीकृष्णांना, मग प्रत्येक ठिकाणी येता जाता त्यांची काळजी कोणी घेतली, मग ती भगवान श्रीकृष्णांनीच घेतलेली आहे. म्हणजे ईशकृत द्वैतामध्ये तो कायम माझा सांभाळ करीत असतो, पण मी सांभाळून घेत नाही, हा माझा दोष. लोक म्हणतात ना की याला सुखाने खाता येत नाही, ही भूमिका मांडलेली आहे की प्रत्येकाला सुखाचा विषय समोर आणून दिलेला आहे, पण सुखाने खाता येत नाही, असा तो विषय आहे. जीवकृत द्वैताचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे, आणि मग जीवकृत द्वैताचा विषय झाला की आपला अभ्यास आजचा संपणार आहे. आता जीवकृत द्वैतामध्ये दोन पद्धतीने मांडला आहे, एक शास्त्रीय आणि एक अशास्त्रीय. म्हणजे जीवब्रह्माच्या अभ्यासाला जे काय अनुकूल विचार आहेत ते सगळे शास्त्रीय द्वैतातले आहेत. म्हणजे आपण संवादी विचार, उदाहरणार्थ ग्रंथाभ्यास किंवा तीर्थयात्रा वगैरे जे काय सगळं आहे, ध्यानधारणा आहे. आता तिथे चित्तनिरोधाला त्यांनी काय केलेलं आहे, ध्यानाला नाही, असं चालणार नाही म्हटलं आहे. मग इथे मात्र काय आहे, ध्यानाने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, म्हणून मी ध्यान करणार आहे. नामाने मला जगाचा विसर पडतो, म्हणून मी नाम घेणार आहे. कर्म निष्काम केल्याने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, कर्माचा करता तो ठरतो आणि मी अकर्ता ठरतो. अशा भूमिकेतनं जो सगळा शास्त्रीय द्वैताचा विचार आहे, की जो अभ्यासाचा विचार आहे, तो सगळा द्वैतातलाच आहे. लक्षात घ्या, तो सगळा द्वैतातलाच आहे. हा जो आत्ता अभ्यास चालला आहे हा द्वैतामध्येच चालला आहे, पण होणारे काय, द्वैताचा निराश होणार आहे आणि मला माझ्या आनंदाचा लाभ होणार. असे सगळे जे विचार आहेत ना, ते सगळे द्वैतातलेच आहे. जेव्हा आपण शास्त्रीय विचारातनं द्वैताचा विचार करतो तेव्हा आपण नकळत द्वैताचा विवेकच करत असतो, हे लक्षात घ्यायचं. कळत न कळत का होईना आपण
तेच विचार करत असतो. मग आता अशास्त्रीय द्वैत कोणतं? निषेधाते गाळीत. आता परस्त्री, परधन, परनिंदा, त्यांनी काय होतं? त्यांनी माझं अंतःकरण दूषित होतं. त्यांनी काय होतं? माझ्या अंतःकरणात मानस प्रतिमा तयार होतात आणि या मानस प्रतिमा मला काय करतात? मग छळतात. मुख्य विचार काय आहे की मानस प्रतिमा छळतात. केव्हा छळतात? त्या नको तितक्या गडद होतात. जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती ही मोहमय होते ना, तेव्हा त्या अत्यंत गडद होतात आणि मग त्यातून द्वेष वाढतो, क्रोध वाढतो, मोह वाढतो, मत्सर वाढतो आणि त्यातून काही कृती घडतात ना, त्या मात्र अत्यंत इरॅटिक असतात. या सगळ्या कृतींचा जर का मला निषेध करायचा असेल तर मला उदास विचारे म्हणजे उदासीन वृत्तीने म्हणजे उपेक्ष वृत्तीने मी माझी अंतःकरण वृत्ती सहजपणे त्याचा निर्वाह केला पाहिजे. बाजारात जावं, वस्तू विकत आणावी. पण सामान्य विचारामध्ये बाजारातली वस्तू विकत आणता येते की नाही? यालाच म्हणतात उदास विचारे वेच करी. पण तिथे विशेषत्व तयार झालं की मग माझ्यासारखा मी आहे म्हणून हे सगळे जे काय विचार आहेत ना, हे आपल्या अंतःकरणात तयार होतात आणि त्याचं दुःख मीच जास्त भोगत असतो हे मला कळत पण नसतं. म्हणून आत्मानुभव येईपर्यंत ही जी शास्त्रीय द्वैत जी काय आहे प्रणाली, तिचा स्वीकार झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय आहे? पुन्हा श्रवण, मनन, निधिध्यासन. मग ते आवश्यक आहे. श्रवण झालं पाहिजे, केलेची करावे श्रवण. पुन्हा मनन करत्यास विशद परमार्थ. म्हणजे इथे काय आहे? श्रवणाचं मनन झालं पाहिजे म्हणून इथे काय आहे? त्यानंतर मग साध्य होता साधनाचा ठाव नाही. म्हणजे इथे काय आहे? या द्वैत विवेकाचा जो शास्त्रीय द्वैताचा जो विचार सांगितलेला आहे ना, तो आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये साधन डेव्हलप व्हावं म्हणून मांडला गेलेला विचार आहे. आणि तो साधन जर का डेव्हलप झालं ना, माझ्या अंतःकरणामध्ये ते साधन नाही का श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे मी विचार करून डेव्हलप करावं माझ्या अंतःकरण वृत्तीला अनुकूल असं मी डेव्हलप केलं ना, तर तो साधक पळतो अभ्यासामध्ये. तो हे नाही चालत, तो बदकासारखा नाही चालत, तो हरणासारखा पळतो. ही त्याची भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे? अध्यारोप अपवादाची भाषा येणार आहे. अगदी लक्षात घ्यायचं. अभ्यास जेव्हा आपण एखाद्याबरोबर करायला बसतो ना, त्यावेळी तो जी व्यक्तीला आपण मान दिलेला आहे ना, ती व्यक्ती नाही का नेहमी हुशार असली पाहिजे. नाही तर होतं काय माहिती आहे का? काही जणांचं मी पाहिलं आहे की ते काय करतात माहिती आहे का? जेव्हा हा साधक समोरचा अपवादाची भाषा बोलत असतो ना, तेव्हा हा अध्यारोपाची भाषा बोलतो. आणि हा साधक जेव्हा अध्यारोप बोलतो ना, तो म्हणतो तेव्हा नाही, तेव्हा त्याला अपवाद शिकवतो. अरे तो अध्यारोपात बोलतोय की मानस प्रतिमा या अध्यारोपाचा विचार आहे. मानस प्रतिमा या मला माझ्या अंतःकरणाला बिघडवतात, म्हणजेच अनुकूल प्रतिकूल विचार निर्माण करतात. त्या मानस प्रतिमा नकोत याविषयी बोल. पण तसं नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठे आल्या मानस प्रतिमा? आता काय म्हणायचं याला? हे असं जे काय डिस्कशन्स असतं ना, हे काही उपयोगाचं नाही. म्हणून अभ्यास कसा पाहिजे? साधन आणि साध्य याला असा धरून असला पाहिजे. साध्य साधन भाव संबंधातला असला पाहिजे. ती समोरची व्यक्ती जर साधन बोलत असेल तर साधनेचा विचारच पुढे न्यावा आणि मग हळूच आपण त्याच्या पुढे हे साधन गळून पडायला पाहिजे. ही भूमिका लक्षात ठेव. साधन कधीतरी गळून पडतं एवढंच वाक्य तिथे त्याच्या समोर ठेवायचं असतं. मग तो विचार करतो, अध्यारोपात विचार करतो, त्याला आनंदाचा अनुभव येतो आणि साधन गळून पडलं हाही त्याला कळतं. पण त्याच्या कोपऱ्यात अंतःकरणाच्या कुठेतरी एक साधन गळून पडतं हा विचार असतो. म्हणून इथे काय आहे? हा द्वैताचा विवेक कशासाठी आहे? पुन्हा शास्त्रीय विचार तर ते साधन गळून पडण्यासाठी आहे. साधनेचा बडीवार अजिबात अपेक्षित नाही. म्हणून साध्य होता साधनेचा ठाव नाही. श्रवणादी साधनंसुद्धा द्वैतातली आहेत आणि तिचाही एक दिवस कधीतरी काय झाला पाहिजे? निराश झाला पाहिजे. म्हणजे ती शांत झाली पाहिजेत. मग मार्गाधारे वर्तावे, विश्व मोरे लावावे. लावलेला असेल शेंदूर तर बोलावं, नसेल लावलेला असेल तर रामकृष्ण आहे, असा विचार करावा. आणि आज इथे आपला बरोबर तास संपलेला आहे, तर आपण इथे थांबूया. 44 श्लोकापर्यंतचा विचार पूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.